च्या मैदानासाठी अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जे नियमावली तयार झालेली आहे त्या नियमावलीनुसार आजचं हे मैदान संपन्न होणार आहे। त्यामध्ये पहिले नियम आहेत, त्यामध्ये पहिला नियम आहे पंचांचा निर्णय अंतिम आणि अंतिम असणार आहे। नियम क्रमांक 2 गट सेमी आणि फायनल तिन्ही लॉटचे निकाल हे बैलाचा जो अवयव पुढे असणार आहे त्या अवयवावरती या ठिकाणी निकाल दिला जाणार आहे। नियम क्रमांक 3 गटाला सामना झाला, सेमीला संधी आहे आणि सेमीला सामना झाला, दोघात संगनमत करावं लागणार आहे। आणि जर दोन बैलगाडी मालकामध्ये संगनमत झालं नाही तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील। त्यातली जी चिठ्ठी येणार आहे ती गाडी फायनलला पळेल आणि दोघात ते बक्षीस विभागून दिलं जाईल। नियम क्रमांक पुढचा बैलगाडी मालक एक बैल हा एकदाच पळवायचा आहे, डबल पळवला निदर्शनास आला गाडीचा निकाल कॅन्सल केला जाणार आहे। आणि जर ऑब्जेक्शन आलं फक्त ऑब्जेक्शन घेणाऱ्यानं एक लक्षात घ्यायचं आहे तो बैल पहिल्यांदा कोणत्या गटात किती नंबर तासावर पळालाय या ऑब्जेक्शन सहित आपण यायचं आहे। आणि या ऑब्जेक्शन साठी आपल्याला 5 ते 7 गट दिले जातात, त्या गटामध्ये आपण या ठिकाणी आपलं ऑब्जेक्शन घेऊन यायचं आहे। त्याचबरोबर बैलाला कोणीही कोणत्याही प्रकारे मारहाण करायची नाही। विशेषतः ड्रायव्हर आपल्याला माहित आहे खाली समांतर रेषेला सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, त्या पट्टीच्या ठिकाणी आपण जर बैल तापवताना आढळला बैलाच्या शेपटीचा चावा घेताना आढळला तर आपल्याला या ठिकाणी 15 दिवसाची बंदी आहे आणि बैल पळवत असताना शेपटीचा चावा घेतला डायरेक्ट 2 महिन्याची बंदी आहे। त्याचबरोबर बैलाला कोणीही मारहाण करायची नाही, मारहाण मध्ये जरी कुणाचं व्हिडिओ शूटिंग मध्ये लक्षात आलं तर त्याच्यावरही या ठिकाणी संघटनेतर्फे बंदी घालण्यात येणार आहे। त्याचबरोबर बैलगाडी मालक लक्षात घ्यायचंय खाली समांतर रेषेला जी पट्टी आहे त्या पट्टीचा नियम आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा लक्षात घ्या, पाय पुढाला तो सुट्टी मेकरचा असो किंवा बैलाचा असो त्या ठिकाणी निकाल हा कॅन्सल केला जाईल। त्याचबरोबर आता नवीन चालूला जे 4 नियम झालेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो पावतीचा। बैलगाडी मालक आपण आपल्या नावाच्या पावतीवरच पळायचं आहे, आपण दुसऱ्याच्या नावाच्या पावतीवर पळाला ऑब्जेक्शन आलं सक्सेस झालं गाडी बाद। त्याचबरोबर दिनांक 26 मे अखेर म्हणजे दुपारपर्यंत जे या ठिकाणी बैलांचे व्यवहार झालेले आहेत विशेषतः उत्तर महाराष्ट्रातनं ज्या बैलांची खरेदी झालेली आहे तीच बैल या ठिकाणी मैदानामध्ये पळतील। त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी खरेदीचा जो काय बॅनर असेल किंवा खरेदीसाठी आपण जे ऑनलाईन पैशाचा व्यवहार केला असेल ते या ठिकाणी संघटनेकडे किंवा आयोजकांच्याकडे आपल्याला दाखवावं लागेल। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातला कोणताही बैल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही कारण पश्चिम महाराष्ट्र मर्यादित आजची शर्यत आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातली बैल पळत असताना करारातला कुठलाही बैल पळणार नाही याची नोंद घ्या। ज्याचे व्यवहार पूर्ण झालेले आहेत, जो मालक आपला इथला झालेला आहे की ज्यांनी तो बैल विकत घेतलेला आहे तोच बैल आजच्या मैदानामध्ये सहभागी होणार आहे याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या। आणि विशेषतः पावती, पुन्हा एकदा पावतीचा नियम आपल्याला सांगतोय की आपण या ठिकाणी जे आपल्या संघटनेने नियमावली तयार केलेली आहे त्यामध्ये आपण आपल्या नावावर पळायचं आहे। एका मालकाला 2 आपण पावत्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्या या नावावर आणि आपल्या पैरेकराच्या नावावर त्या 2च नावावर आपल्याला या ठिकाणी पळता येणार आहे। बैलगाडी मालक ऐका, 26 तारखेला दुपारपर्यंत जेवढे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहार झालेत म्हणून तुम्ही तोंडी या ठिकाणी काही द्यायचं नाही, तिथं पुरावा पाहिजे। 26 तारखेला दुपारपर्यंत जेवढे व्यवहार झालेले आहेत तो बैलाचा बॅनर किंवा व्यवहार पूर्ण केलेले आपण ऑनलाईन दिलेलं ट्रान्झॅक्शन हे या ठिकाणी संघटनेला दाखवायचं आहे तरच तो बैल त्या नावावर ग्राह्य धरला जाईल। अन्यथा तो उत्तर महाराष्ट्रातला बैल आहे आणि उत्तर महाराष्ट्रातला बैल असल्यामुळे तो पश्चिम महाराष्ट्रात पळू शकत नाही। पश्चिम महाराष्ट्र मर्यादित शर्यत असल्यामुळे आपण लक्षात घ्यायचे याची नोंद घ्या।